नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेतच असाल. स्वस्त राहा, मस्त राहा, फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा, आहे ना आधी. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. सकाळी 6-7 वाजता आम्ही निघलो घरून आणि फिरायला जायचा आमचा विचार चाललाय. आता पुण्यात आलोय आम्ही, अजूनही आमचं लोकेशन काय फिक्स व्हाय ना. कुठं जायचंय सांग की. मी प्लॅन केलेलं ते तर नको म्हणती. आता तू सांगायचं कुठं जायचं. बोल पटकन, चल बोल ना पटकन, कुठं जायचंय. मॅप लावायची मला, सांग पटकन, चल कुठं. तर मित्रांनो आमचा प्लॅन झालाय सिंहगडला जायचा. सिंहगडवरून येताना कुठं जायचं म्हणली? रामदारा. बरं, रामदाऱ्याला जाऊ संध्याकाळी घरी. तर मित्रांनो सिंहगडवरून आम्हाला रामदारा आणि रामदाऱ्यावरून घरी जायचे. तर चला प्रथम आपण जाऊ सिंहगडावरती. ओके. तर मित्रांनो आपण आलोय आता सिंहगडाच्या जवळ आणि तिथं माकडं असतात, भरपूर माकडं असतात गड किल्ल्यावरती. आपण जाताना आधी काय काय घेतलं रे माकडांसाठी आपण? आधी ते इकडे समोर आहे, समोर मोठ्याने बोल. केळी, अजून काय घेतलं? पेरू आंबा नाही का. तर माकडांसाठी आपण घेतले. पाण्याचंच घ्यायचं होतं पण पाण्याचं थोडं गडबड झाली आमच्याकडून, दोघांकडूनच. पाणी पण घ्यायचं होतं त्यांना, पण आता केळी आणि काकडीनी पण पाण्याची पूर्तता होती तशी बऱ्यापैकी. तर चला. तर मित्रांनो आता आपण चाललोय सिंहगडवर, जवळ आले आणि इथून पुढे घाट चालू होणार आहे. घाट चालू झाल्यानंतर आपल्याला माकडं दिसतील. त्या माकडांना खाऊ देऊन आपण पुढे जाणार आहे. तर पाहत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की. तर मित्रांनो आपण आता पोचलोय सिंहगडावरती आणि सिंहगडावरती आदित्य आहे का? कुठे रे आधी? टेंग्या काय करते? राहू दे, नको ना काढू दे, राहू दे ना. गर्दी आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी. चला चला. पळत जा म्हणा. आलो म्हणा. दमला नाही विरा? तो नाही दमत आहे ना बाळा. चला 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 चला. बघ आता किती पळतोय तो. चल म्हणा तू. वा मस्त आहे रे. याला काय म्हणतात? काय म्हटलं? चला येताना करवंद घ्यायचं सविता. घ्यायचे कसे आहेत? 30 रुपये 70ला पावशेर. द्या बरं. दादा पडंदा मीठ टाकून देऊन दादा. ती कितीची आहे वाटी? 30ची द्या. मस्त आवाज. इकडे बघ, इकडे पाठीमागे दिसतो का? चला. आपली कुठे धूम? मित्रांनो याच्यामध्ये आपण चालवले केळी, काकडी. माकडं काय आम्हाला रस्त्याने कुठं भेटली नाही, तर पाऊ वरती भेटली तर त्यांना खायला द्यायचं आपल्याला.
मेन 2 दरवाजे आहे, 4 नाही. काय होई कशाच आहे? चिंच हे चिंच शेजारचं काय आहे? जाऊन येतो पहिल्यांदा. नाही काय नाही, फिरून येतो पहिल्यांदा. खाऊनच आलो होतो. कोणती पाणी? चॉकलेट मसाला. हो का? हे कोणतं साधं पाणी का? मस्त. चला रे. आता हे खातोय का तू? याला करवंद म्हणते. या ठिकाणी आपले नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. इकडे खाली जायला पण रस्ता आहे. या ठिकाणी गडाच्या मध्यभागात अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्या डाव्या बाजूस नरवीर तानाजी मालुसरे स्मारक दिसते. ते तानाजी स्मारक समितीच्या वतीने बांधण्यात आले आहे. ते महाराजांचं ना. आधी आपण लहानपणी, तू छोटा होता तेव्हा आलतो आहे का माहित तुला? आजी, तू, मी. या ठिकाणी मावळे, दांडपट्टा, कोणी तलवारबाजी, कोणी बंदूक, कोणी धनुष्य, कोणी भाला, सगळे मावळे या ठिकाणी. खाली डोकं ठेवून पाया पड. मस्तक टेकवायचं ना. या प्रदक्षिणा घालून या समाधीला. मी कल्याण रोजनी येत असतो. चालत जातात काही खाली गावं ना उतरून जायचं, सकाळी उतरून यायचं. ते रोजचा असतो. फोटो काढू नको? फोटो नाही काढायचा. जा पण जा. गडाला पण शिवला फार मोठा पराक्रम केला. प्रजेचं हित म्हणूनच तुम्हाला गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या इतिहासात हे प्रजेचं हित होतं की राजा सुखी तर प्रजा सुखी म्हणून त्या ठिकाणाला नोंद केली गेली. ती महाराष्ट्राच्या इतिहासात केली. ती 280 गडांची नोंद केली गेली माझ्या राजानं. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी, पुनीत झालेले वीररत्न तानाजी म्हणून त्यांच्या स्मृती समाधीची स्थापना केलेली आहे. याला झाली 355 वर्ष. 355 वर्षापूर्वीचा इतिहास आज आपण पुढच्या पिढीला, एक तरुण पिढीला अगदी जाणून त्या आपल्या चॅनलवरून मिळावा याकरता आम्ही इथं अगदी कटिबद्ध म्हणून तो इतिहास आम्ही आपल्यापर्यंत पोचवतो. तर या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि वीररत्न तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी महाराजांनी 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेची बाजू आणि गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत घोरपडे बंधूपासून तो द्रोणागिरीचा कडा तोडून छापा घालून आणि उदयभानास ठार मारून या ठिकाणी प्राणार्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून ही महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली. राजानं म्हटलं गेलं, गड आला पण शिव गेला. तानाजी मालुसऱ्यांची प्रतिक्रिया होती, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आम्ही मराठ्यांची पोरे नाही भिनार मरणाला. अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे. अरे मोडेल पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे.
सिंहाच्या झापड्यात घालीन हात, मुजीनं जात की मराठ्याची जात असं म्हटलं गेलं. असा सिंह स्वराज्यातला गेला, स्वराज्यातला 17 हत्तीमधला हा सिंह गेला. असा मोठा पराक्रम केला. 500 मावळे घेऊन किल्ले राजगडावरनं. तानाजी मालुसरेंच्या घरी मुलाचं लग्न होतं, रायबाचं लग्न होतं. रायबाच्या लग्नाच्या अक्षता देण्याकरता नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरनं सुटका झाली होती. आग्र्यावरनं आल्यानंतर सुखरूप पोचले किल्ले राजगडाला. आऊसाहेब होत्या दरबाराला. भेट घेण्याकरता किल्ले राजगडावर अनेक मावळे. त्या मावळ्यांना तानाजी मालुसरे जिजाऊंना बातमी समजली, कोण मावळे आल्यात, त्यांना गडावर घेऊन या. त्यामध्ये यांचं नाव होतं ते तानाजी मालुसरे. ते तानाजी मालुसरे म्हटल्यानंतर सगळे मावळे पाली दरवाज्यानं किल्ल्यावर राजगडाच्या पाली दरवाज्यानं दरबारात गेले. आणि हा विडा तानाजी मालुसरेंनी रात्रीच्या वेळेला तानाजी मालुसरेंनी हा विडा उचलला आणि जिजाऊंचे आशीर्वाद घेतले गेले. आणि त्या ठिकाणी तानाजी मालुसरे म्हणाले, राज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. असं म्हणून ती प्रतिक्रिया तानाजी मालुसरे पश्चिमेच्या बाजूनं अमावस्याच्या रात्रीला आले, अष्टमीच्या रात्रीला आले आणि अमावस्याच्या रात्रीला आगड कोंढाणा. स्वराज्यात तिकडनं 300 मावळे बरोबर घेऊन, इकडनं शेलार मामानं 200 मावळे बरोबर घेऊन दोन्ही बाजूने हल्ला करून पाठीमागे तानाजी मालुसरेंवरती तलवारीचे वार झाले. तिकडे पाठीमागे ढाल तुटली, हात तुटला. वरून तानाजी मालुसरेंवरती वरून 80 वार गेले. लढता लढता तानाजी मालुसरे अर्धा गड सर करून आपल्या स्वराज्याची सीमा स्पष्ट करून या ठिकाणी वीरमरण आलं. दरार तीर्थी पडली आणि मग मावळे पळू लागले. जाऊन ताबडतोब सूर्याजीनं दोराचा बंदोबस्त केला आणि त्या ठिकाणी सूर्याजीनं म्हटलं, पाठीमागे फिरा की तुमचा बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय. मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले गेले. जय भवानी, जय शिवाजी. महाराजांना बातमी संदेश समजला. बाले किल्ल्यावरती गंज गवताची गंज पेटवली, शत्रूचं निशाण खाली केलं आणि राजगडाला आनंद झाला. राजगडावरनं जिजाऊंना महाराजांना म्हटलं गेलं, शिवाराजे उठा, पहाट झाली, माझा लाडका कोंढाणा सर झाला, तुम्ही जाऊ शकता गडाला. असं म्हणून राजांचे पाऊल लागले या गडाला. आणि तानाजी मालुसरेंच्या स्मरणार्थी महाराजांनी दुःख व्यक्त करून या ठिकाणी सगळे मावळे घेऊन तानाजी मालुसऱ्यांवरती या ठिकाणी तलवारीचे घाव पडत होते. आणि तानाजी मालुसऱ्यांबद्दल महाराजांनी इथं दुःख यातना करून पालखी सजवली. दोन्ही वीरांना बरोबर घेऊन दोन्ही वीरांना विराजमान केलं. उदय म्हणूच्या प्रेताला कल्याणराजू अग्नी दिलं. तानाजी मालुसरेंच्या प्रेताला पालखी सजवली. पालखी जिजाऊंचे आशीर्वाद घेण्याकरता किल्ले राजगडाच्या पाली दरवाजाच्या महाद्वाराखाली पालखीला विसावा दिला. सईबाईने महाराजांना जिजाऊ साहेबांना औक्षण केलं आणि त्यांच्या मूळ गावी कोकणात उंबरठला जगाच्या पाठीवर हे मढं उतरवलं. तो घाट जगात प्रसिद्ध केला. त्याच घाटाला आता मढीघाट म्हणतात. आणि मढीघाटातून पोलादपूर मार्गे उंबरठला अग्नी दिलं आणि तानाजी मालुसरे सिंहगडावरती स्मृती समाधीची स्थापना केली. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद तुम्हाला. मंदिर टाईप विठ्ठला सुभेदार एक पदवी होती त्या काळामध्ये. आणि हे चित्र पाहून इतिहासात लिहिलं की नरवीर तानाजी मालुसरेंनी ज्यावेळेस आपल्या मुलाचं रायबाचं लग्न होतं, लग्नाच्या वेळेस पत्रिका देण्यासाठी रायगडावरती गेले होते आणि त्या ठिकाणी
मालुसरे तानाजी मालुसरे यांना समजलं की असा असा किल्ला सर करायचे, पण त्यासाठी एक काय म्हणते त्याला सरदार नव्हता. आणि ते त्यांना कळाल्यानंतर तानाजी मालुसरेंनी त्या ठिकाणी जाऊन विडा विचारला की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. तर हे चित्र या ठिकाणी आहे, पाहू शकता. कुठं फिरून आले? तर मित्रांनो, ह्या साईडला कल्याण दरवाजा आहे इकडे. हो, वीर कुठे आहे हो? इकडं खाली का? पाणी वगैरे आहे का? जवळ आहे का लांब इथून? अच्छा, हां हां हां, इथंच आहे काय? मग जवळच. आपल्याला इथली विहीर पाहायला जायचंय. चला. हत्ती टाकी मित्रांनो, अशा ह्या गडावरती 360 टाक्या. चल रे आदित्य, चल. आता विहीर पाहायला जायचंय आपल्याला. चल. पाणी आहे काय इथं? पाणी आहे काय? इकडं बघ, हे टकली. आपण काय पाहायला चालू बाळा? पावसाळ्यात भरून बाहेर जात असेल बहुतेक. हो, किती वीर आहे देवटॉक. इथं वीर आहे मित्रांनो. कशी इकडनं या साईडने या. वाव, जबरदस्त विहीर पाहू शकता. किती छान स्वच्छ सुंदर पाणी आहे. विहिरीचं पाणी खूप स्वच्छ आहे. पे 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 पे. कसं आहे आदित्य? याला दे, वरदला दे. पाणी कसं थंड आहे का आदित्य? पाणी कसं आहे? थंड आहे का? अरे अरे अरे, या आदित्य पाठी मग सर. बघ ना किती स्वच्छ पाणी बळा. एवढं थंड पाणी, एवढं स्वच्छ पाणी, नितळ पाणी. त्याच्यात पैसे पण टाकलेले रे कोणीतरी. पैसे जर काढलं तर भरपूर पैसे भेटतील बाबा. कसं आहे पाणी? हा, थंड. फिल्टर फेल आहे का? प्रॉपर बरोबर. मित्रांनो, इकडं कल्याण दरवाजाकडे जायला रस्ता आहे. या रस्त्याच्या इथं मंदिर आहे, मारुती मंदिर. समर्थ स्थापित मारुती मंदिर आहे आणि त्याच्या शेजारीच विहीर आहे. नाही जेवण नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी विहिरीचं पाणी एवढं थंड आहे. बापरे बापरे बापरे. मिनरल वॉटर, फिल्टर पाणी सगळं फेल आहे ह्याच्यापासून. कसं पाणी विरा? पाणी प्याला तू? नाव केला पाण्याने तू? नाव केला पाण्याने तू? पाण्याने नाव केला तू? पाण्यात पडला? टोपी घाल ना तू. टोपी घालतो, ऊन लागतं. ओ मित्रांनो, इथं किल्ल्यावरती भरपूर लोक इथं या ठिकाणी जेवतात. झाडांची सावली मस्त. आणि आम्ही पण बसलोय आता. या ठिकाणी आम्ही जेवण सांगितले. पाहू काय काय जेवण येतंय. ताट सांगितले, ताटामध्ये भरपूर मेनू सांगितले त्यांनी. आणि पाहू झाडाखाली एकदम मस्त बसल्यात, गारगार थंड. हे दोघं राम लखनची मजा चाललेली.
अय काय चाललंय रे तुमचं? काय चाललंय? कांदा भजी, खेकडा भजी. आधी ते कशी लागते भजी? चटणी कशी आहे? चटणीची टेस्ट कुठेच येत नाही. हा कसं काय बरं? वाह. बेस्ट टेस्ट. चटनीच कसं बनवतात काय माहिती. बेस्ट. हे थाळ्या आल्यात 160 रुपये. मस्त आहे. बेसन, वांग्याचं भरीत, मटकीची उसळ, पापड, भात, तांदळाची 2 भाकरी, चटणी, कांदा आणि दही. कसं काय टेस्ट? छान. सोना कशी आहे टेस्ट? हां कशी रे? बेसन कसं लागलं तुला? हां बेस्टच ना? ओके, खरंच भारी आहे. ही मित्रांनो घोडं बांधायची जागा आहे महाराजांच्या काळात. पाहू शकता. ठिकाणी घोडे बांधायचे. तर मित्रांनो काल टाईम झाला याला आम्हाला. काल सिंहगडानंतर सिंहगडावरून आम्ही रामदऱ्याला गेलो. रामदरा बंद होतं, ते मंदिर बंद होतं, शिवालय मंदिर 5 वाजता बंद होतं. आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही जो 5:30 वाजता गेलो पण मंदिर बंद गेलं. आणि त्या ठिकाणी आखाड्यातले महाराज असतात, जे आखाडे असतात उज्जैन या साईडला, त्या आखाड्यातले महाराज त्या ठिकाणी असतात त्या रामदरा शिवालय मंदिरात. त्यामुळं मंदिर वेळेत बंद करीतात. तर रात्री टाईम झाला आम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे माकडांसाठी केळी आणि काकडी नेली होती, त्या ठिकाणी सिंहगडावरती एकही माकड दिसलं नाही आम्हाला. जाताना आम्ही पूर्ण तेवढा बोजा घेऊन वरती चढलो, वरतून पुन्हा खाली आलो, पण ते काय आम्हाला कुठं घावलं नाही. मग ते आम्ही एका ठिकाणी ज्या ठिकाणी पाहिजे लोकांना वाटून टाकले. ते व्हिडिओ थांबव मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपले गडकिल्ले कसे आहेत, त्या ठिकाणी जुना इतिहास भरपूर मोठा आहे आणि थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केला मी व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा. चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थांबव मित्रांनो. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.